हे गाईज चला आता जस्ट आलो आम्ही पुण्याला, म्हणजेच आता जस्ट दगडूशेठचं दर्शन करू. थोडा पुढे तिकडे यावं. हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. शरी पाटील यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गाईज चला तुम्हा सर्वांना पहिले तर गुड मॉर्निंग. आज गणपती बाप्पाचा डे 3 म्हणजे आज 3रा ब्लॉग आहे. चला गाईज, आणि आजच्या ब्लॉगमध्ये का तुम्हाला पण नमेत, आणि जर ब्लॉग आवडला आजचा तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या वाला. चला पहिले तरी गणपती बाप्पाच्या पाया पडून घेतलं मी. तो गाईज चला आता 2 मित्र आलेले पाहुणे येतात. भोईर रुद्र होईर काय बोलता आई जाता आले आता. बरं या आता जेवणच पाठवून येणार, तसं पाठवून ते पण काल 2 येवाला ओमकाराला ते पण तसंच झालं. तिथं 11ला आलं. सो गाई चला ब्लॉग मध्ये काय होतं पुढे बघू. गाई जेवण कसाला असतं येतात काहीच खाली एकशे जेवायला मारले तर वाईनी एकच घास खाली बोलतो. दोघं बोलतो एक टाटान जेवता जेवर मी डाय टाकेन खराच. सो गाई चला आता मस्त पैकी आरती पण झाली आणि आता चाललो. आता जेवलो आणि आता रुद्रसमोर आले तुम्हाला दाखवलेला. तर चला आता डायरेक्ट 2 वाजले जस्ट. आता जातो डायरेक्ट पहिले तर पनवेलला काही काम येतो करतो, मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाई चला आता फायनली मी आलो पनवेलशी. तुम्ही बघले तसे व्हिडिओ, कारण की मी जास्त काही तिथं व्हिडिओ जाऊन काही काढली नाही, कारण की थोडा काम होता म्हणून गेलतो आणि आता आलो घरी. नाही मावशी. A few moments later. हे गाई चला आता फायनली आता पनवेलशी पण आलो तुम्हाला सांगला. आता मित्र आले बघू शकता. सेकंड बॅग आई द्यावाला जास्त आले तर, आणि एक स्वरूप आणि बंकूची गँग आहे. यो मोकाट यो पण एक हे यो पण हुशार आहे भाई, आणि यो एक त्यांचा, आणि सगळे मोकाट आहे मोकाट. चला आता 7 वाजले ना. आता त्याला आरती करतो आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. चला आता मस्त पैकी आरती पण झाली ना. आता जस्ट आम्ही चाललो कुठे माहितीये, पुण्याला. बघू आता जयदाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे, नाही तर पाहुणे आले नवीन बघू शकता. हाय गाईज या नव्हते त्यात बोलते हाय गाईज ना. बाय गाईज. चला काय बोलू मग, काय बोला शेवल. सबस्क्राईब करा, शौर्याला आमचे लाईक करा, शेअर करा. लाईक नका करू म्हणा, माझ्या चॅनलला लाईक करा. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. गाईज चला आता चाललो आम्ही डायरेक्ट पुण्याला. चला बघू कसं काय होतं. आता इथं करंदत आहे, इथं जयदादा त्याचा वाढदिवस आहे, आणि इथं वर्धन प्रेमदादा, इथं मी. चला गाईज पुढे जाऊ भेटतो. आता आयुष दादाला घ्यायला जायचं. चला गाईज चला आता आयुष दादाला घेतला. दररोज सारखं लेट होतं, दर ब्लॉग मध्ये लेटच असतं आणि लेटच होत लेट, कारण की याला दुसरं काही दिसत नाही. आल्या उठल्या सुटल्या त्याच काय बोलते गाईज नाही होतं हेच फिक्स. सो गाईज चला जातो आता एक्सप्रेसच्या इथं जातो, मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हे गाईज चला आता जस्ट फायनली आम्ही आलो हॉटेलमध्ये, कारण की आता पुण्याला आम्ही पुण्याच्या हॉटेलमध्ये आलो. कुठं विठ्ठल प्युअर व्हेज. नाही तर जस्ट जयदाचा बर्थडे आहे, मग तिथं केक घेतले. गाईज नक्कीच एकदम छान भारी दर्शन पण होईल आमचा. चला गाईज पुढे बघू काय होतं. काय गाईज भाई आहे, भाईचा बर्थडे आज.
तर चला गाईज दर्शन पण छान भारी होईल, कारण की पहिले जाता थोडं जेवून घेतो, कारण की तिथे किती टाइम लागेल ते माहित नाही. चला गाईज पहिले जेवतो, मग तुम्हाला तिकडे दर्शनाला गेल्यावर भेटतो. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाईज हे बघू कुठं बसले, हात धवतर म्हणून पहिले तरी केक ठेवून जातं तिथं. यांचे काय पिझ्झा काय केक असेल ते केक ठेवतो. सगळी आला याचीच खरी मजा नाही करत नाही. समझ रहे हो काय बोलतो काही त्याचा ब्लॉग उद्यापासून सगळे बघा. चला गाईज काय बोलणार हा आयला तर ना शालन कवा पुस्तक ना वाचलं नाही. यांचे पुस्तकाला बघा किती मेनू आयला तर ना. ना यो बघा मी काढता ब्लॉगर झालं तर यो मला ऐकत ना, आता काही समजत ना. याचा पोरींशी बोलून जीव चाललंय. आणि आता यो तर के व्हिडिओ कॉल होते रात दिवसभर, तर पोरी याला सतवले की याने पोरीला सतव काही समजत ना. सॉरी हा पाऊस, या दोघांचा विषय आहेत ना. यो दहावीला वाटतं की समजत ना. बघू दे तुमची शर्यत लावू खायची. त्यांना पापड दिल्यानंतर असं घाता की अवकाळीचं काही भेटले ना काही नाही साले. तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाए ना. आणि यो बर्थडे वाल्याने तर की वाटत लावले की खाव ना की नको खाऊ. आता काय बोलू याला, याने ते यांना सगळ्यांना हरवले. शेजवान आणि यो गाय वाट लावून देत 30 रुपयाची शेजवान वाट लावली 350 रुपयाची. गाई चला आता ऑर्डर केली आणि ह्याला काय माहिती काय शेजवानचं यायला लागले, बाहेरच्या आणायला पाहिजे होता. 30 रुपयाची शेजवान वाट लावली 350. बघा याचा विषय नाही माहिती. केस बघा केस गाई चला पहिले तरी चारो खाऊन घेतो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतो. आई जसे बाहेरच कुठं आली बा आमचा करतो आम्ही काही आगरी हातानच खायचा. काय ना गाई तर याने गळवरली तर काकडी काकडी मजा आहे गे. अरे त्याला सांगला काकडी आण बोलतो खपली करतो सलाड सोबत आणता. कलाकार आहे भाई, कलाकार आहे काही लई कलाकार आहे. काय टाकल्या काय ना आमच्या रंग काही खायला दिलात ना कोणी. काय करू आता उपाशी याने उपाशी बड्डे असून काही नाही तर आमची खर्च केले सगळा. 200 रुपये करा आता जेवण राहतो त्याच्यात मागला तर बारा ना आता भांडी घसून राहिलेली यांची. ते कितना हुआ है? 1672. हा आयला तर ना 2 मिनिटं जेवलं की नंतर 1600 रुपये जायला लागले. ते समजत ना कोणता हिसाब आहे. योगा असतं बघ ना असं काही. आजचा ब्लॉग मी याला काय दिले जास्त, आजचा ब्लॉग यांनीच काढले बघत राहा कुठे. यो असं याने सगळ्यांच्या चपात्या घाल्या दिसतं इतकं जण खातं कावर राहतं. याने याचे मला ते वरतं 600 रुपये वाढले. आमचं 5 जणांचं 1000 याचं 600. हाय गाई तर बघा तुम्ही सगळे ढोरासारखे जेवल्याने होतं बघा का आता टेन्शन आले. कोणी चांगले का इतकी जेवायला. आणि या जेवायला काही संपत ना 1.5 तास झालं. यो पुऱ्या जेवतं याला काही सूद आहे की ना. यो खाता कांदा बिंदा पावर वाढून वाटतं आता. मला ऐकतंय यो आता यो डायरेक्ट भाई बनवूनच चालले वाटतं आता. आता याला काही समजत नाही. यो आता याच्यावर पिझ्झा झाला इकडं ना याच्या लाईन मारायला लागले काय वाटतं. आता तुम्ही बघू शकता इथं यो बॉडी बिल्डर बघा. आजचा ब्लॉग जास्त याने शेजवान करून पूर्ण वाट लावली. यो जेवला बी ना माणूस तर यो लगे बिल आणायला याला काही समजतं की ना इथे माणसं जेवता बिवता. सो फायनली काही चला सगळं आता जेवण घेऊन घेतला ना. आता 2 मिनिटं केक आणले. केक वगैरे दादा हॅपी बर्थडे. हाय गाय सॉरी तुमचा अपमान केल्याबद्दल. रसमलाईचा केक रसमलाईचा फ्लेवर असतं काय घ्यायला रसमलाई नाही पाहिजे वरती रसमलाई पण असतं. गोल गोल असतं तसं आहे आपण. चला काही बर्थडे बघा राज झोपाले
कार भाई फुटकार जस्ट योग बंद झालं समजा बॉडी कोण ठेवला बाईनी गाईज आता स्कूटी घेतली तर याची पार्टी गाव घ्यायची त्या माहित ना बघा आज झोपाले कडे दाखव कसं आले फोटो काढून घेतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर जय दादा हॅपी बर्थडे टू यू काय उचला आहे का याला कोण नेऊन पाहिजे ना वस्तूची भारी आणतील हॅपी बर्थडे कम काही याचा दुसरा बर्थडे गाईज ऑफकोर्स चला गाईज केक खाऊन घेतो मग मला भेटतो सो गाईज चला आता फायनली जेवलो यांचा हॉटेल बंद करून घेतला चला गाईज गाडीत बसतो गाडीत बसतो व्हिडिओ काय करतो त्या डोलो कसं दिसतात A few moments later. हे गाईज चला आता जस्ट आलो आम्ही पुण्याला म्हणजेच आता जस्ट दगडूशेठचं दर्शन करू थोडा पुढे तिकडे यावं लेफ्ट मारायला लागेल चला गाईज बघू आता सगळी उतरल्या मस्त की थोडी तर जागा भेटली पार्किंगला कारण की तिकडे खूप लांब जायचं होतं कारण आणि या बघा सगळे तिथे गाडी दिसले रे सगळ्यांना काय माहित ना चला गाईज आणि तुम्ही बघू शकता आता इथे सगळे थकलेले आहेत फक्त एकच पावर माझ्या राहिलेले आहे सो गाईज चला आता पहिले तर डायरेक्ट दर्शन बघू कसं भेटते कारण की आता आवरे वाजले दाखवतो तुम्हाला आता 1 वाजायला आले कम्प्लीट आवरे रातचे ना आवरे पारा इथं आले आम्ही आता आम्हाला ते समजून आता इथं आमचं दर्शन होईल की ना होईल तरी पण आमचे मनाची उत्सुकता अशी आहे पण हे तिघा पण असे मेल्यासारखे चालत आहे तुम्ही बघू शकता तर त्यांचे जीवना बस एवढे बोलून 2 शब्द संपवतं चला गाईज जय महाराष्ट्र जय गली जय गली अध्यक्ष माझे पुढच्या पूजा आणि येथे जमले माझ्या बाहेर मित्रांनो तुम्हाला मी 2 शब्द सांगायला आहे तुम्ही शांती घेतली गाईज जय गली अध्यक्ष माझे पुढच्या पूजा आणि येथे जमले माझ्या बाहेर मित्रांनो तुम्हाला मी 2 शब्द सांगायला आहे तुम्ही शांती घेतली अरे कहना क्या चाहते हो? दहावी केले चला गाईज आता बघू चला कुठे चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सो काय जिथे बघल जाग्यावर गणपती आहेत म्हणजे इथे झालं की पाठी झालं की पुढे असलं मग दाखवता तिथे कुठे असेल गणपती चला बघतो नंतर फोटो काढू बरोबर आहे टू व्हीलर पाठीमागे घ्या टू व्हीलर फायनली गाईज चला आता मस्त एखादा एक मंदिराची दाखवून तुम्हाला 2 मिनिट गाईज एकदम छान मूर्ती चला पॅन्डल घे सो फायनली गाईज चला आता दर्शन सो फायनली काय चला आता मस्तपैकी दर्शन झालं एकदम छान दर्शन झालं डायरेक्ट आणि 2 मिनिटं पण नाही लागले दर्शन घ्यायला एकदम छान झालं गाईज आणि एकदम काय सजवले म्हणजे 1 नंबर या मकरची या स्टायलिंग केले 1 नंबर गाईज ब्लॉग बघा संपूर्ण एकदम छान ब्लॉग आहे आणि गर्दी पण काहीच नाही फायनली गाईज सगळे दर्शन झालं आता खूप तिथे पण देवाचं दर्शन केलं चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे राहून
गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया गाईस त्यामध्ये शिक राहिले. सो गाई चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाई चला कसे आहात तुम्ही ना. चला मी काल ब्लॉग एंड करायला विसरलो कारण की मी खूप लेट आलो. 5 ला घरी आलो. मग त्याला बरं आता ब्लॉग आता इतके रात्री एंड करायला करतो. बरं सकाळची उठला करतो. चला गाईज मी आजचा ब्लॉग कालचा ब्लॉग तिथे एंड करतो. आणि जर कालचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या वाला. चला जय गिरी जय गुली बाय.